पंढरपुरातलं अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे। सर्वजण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आता आस लावून बसलेत। महापूजा देखील पाहायची असते प्रत्येकाला। एकूणच काय या सगळ्याबद्दल सांगाल? निश्चितच श्वेताजी, आता कोटे धावे माझे मन तुझे चरण देखीला, भाग गेला सीन गेला अवघा झालाची आनंदी, अशी मनोअवस्था प्रत्येक वारकऱ्यांची झाली आहे। महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून लाखो वारकरी अगदी ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत आणि विठुनामाची मात्रा घेत पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंगी आनंदाची आनंद, असा जो हा मनोअवस्था आहे ती प्रत्येक वारकऱ्यांची झालेली आहे। अगदी पंढरपूर नगरी विठ्ठलमय झाली आहे। प्रत्येक चौकामध्ये अगदी ज्ञानोबा तुकोबाचे जयघोष समजा घुमताना आपल्याला पाहायला मिळतंय की इंद्रायणी नदीकाठी वैष्णवांचा मेळा जमलेला आहे आणि ती भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या या पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातील हे सर्व वारकरी विठ्ठलाचं नामस्मरण करत पंढरपूरकडे दाखल होतात आणि विशेष म्हणजे खरं तर संतांचे ज्या ज्या ठिकाणी अधिष्ठान आहे, अधिष्ठानाहून ह्या सर्व पालख्या ज्या आहेत ते अगदी लहान थोर याच्यामध्ये सहभागी होतात आणि हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, ही मनोअवस्था घेत सर्व ही पावले जे आहेत ते पंढरपूरकडे दाखल करतात। खरं पिढ्याने वर्षानुवर्षाची एक महाराष्ट्राची परंपरा आहे। खरं तर विठ्ठल आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या भक्तीचं समीकरण आहे आणि हे समीकरण जपत खरं तर महाराष्ट्राची एक परंपरा आहे। ही परंपरा अगदी कित्येक वर्षांपासूनची आहे, पिढ्यांपासून आहे। संतांनी सहिष्णुतेचा धर्म शिकवत ही सहिष्णुतेचा धर्म शिकवणारी वारी अगदी दुःख अहंकार बाजूला सारी ती म्हणजे वारी आणि ही वारीची परंपरा जोपासत सर्व वारकरी या विठ्ठल नगरीमध्ये, विठ्ठलाच्या नगरीमध्ये, पांडुरंगाच्या नगरीमध्ये पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे शासकीय महापूजा सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अगदी काही वेळामध्ये संपन्न होणार आहे। अगदी भक्तिमय, उत्साहमय, चैतन्यमय आणि आनंदमय असं वातावरण सध्या पंढरपूर नगरीमध्ये दाखल झालेले आहे आणि अगदी ह्याची डोळ्यांनी म्हणजे हा अनुपम्य सोहळा अगदी डोळ्याने पाहावा असा हा स्वर्गी भूलोकाचा स्वर्ग जर बनलं जातं तर ते पंढरपूरला म्हटलं जातं। त्यामुळं साहजिकच एक अनामिक ओढ घेत सर्व हे वारकरी जे आहेत ते पंढरपूरमध्ये दाखल होत असतात आणि अगदी भक्तीचा ठाव घेणारा प्रत्येकाचा जो काट आहे तो भक्तीने अगदी तुडूंब बबळलेला आहे। प्रत्येक वारकरी या कळसाकडे, कारण की आता लाखो वारकरी पंढरपूरमध्ये दाखल झालेत, प्रत्येकाचं दर्शन होतं असं नाही, मात्र त्या कळसाकडे काही जण मुखदर्शन किंवा कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा माघारी फिरतात। अगदी बरोबर आहे लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। सर्व वारकऱ्यांसाठी हा वारीचा काळ आणि आषाढी एकादशी आणि विठ्ठलाचं दर्शन म्हणजे जणू काही दिवाळीच। नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठो बाशिवाऊ, नाम विठो बाशिवाऊ, आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे, आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे किती वडू रवीचा दोर, रवी फिरती या गरगर, किती वडू रवीचा दोर, रवी फिरती या गरगर, लोणी आल्याल 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 सार खाल्लंय वरच्यावर, लोणी आल्याल 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 सार खाल्लंय वरच्यावर, पाठे उठून मी लवकर केला सडा सारवन सार, होता मथुरेचा बाजार नयान खाल्लंय वरच्यावर, लोणी आल्याल 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 सार खाल्लंय वरच्यावर, लोणी आल्याल 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 सार खाल्लंय वरच्यावर। तर पंढरपूरच्या इजबावीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं शेवटचं उभं रिंगण पार पडलं। विठ्ठल नामाच्या जयघोषात यंदाच्या वारीतील शेवटचं गोल रिंगण सोहळा संपन्न झाला। ज्ञानोबा तुकारामच्या नामघोषानं इजबावी परिसर दुमदुमून गेला होता। वारकऱ्यांनी फुगड्या खेळत मृदंग आणि तालाच्या गजरात आनंदोत्सव अक्षरशः साजरा केला।